मुलांच्या शाळेत झालेत ॲन्युअल फंक्शनचे डान्स प्रॅक्टिस. तर मुलं ना खूप थकून घरी येतात. तर त्यांच्यासाठी म्हटलं आल्यानंतर मस्त अशी रेसिपी बनवते आणि भरपूर सारे मटारसुद्धा आणले होते. चला म्हटलं काहीतरी ट्राय करूयात. तर पहिल्यांदा मटार घेतले, त्याच्यामध्ये मिरची, जिरे आणि लसूण टाकून छान मिक्सरला वाटून घेतलं. तर त्याच्यानंतर आपल्याला ते परतून घ्यायचे. त्यासाठी मी ते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. ते वाटण आता जे आपण मिक्सरला वाटून ठेवलं होतं ते वाटण टाकायचं आहे. ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्धी वाटी मी पाणी टाकून घेतलेला आहे. गरम मसाला, धने पावडरचं बी प्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर उकळी आली पाहू शकताय. आपल्याला इथे रवा टाकायचा आहे. हा कच्चा रवा आहे, तर थोडा रवा टाकायचा आहे आणि अशा प्रकारे घट्ट करून घ्यायचा आहे. घट्ट झाल्यानंतर 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. वाफल्यानंतर ना एका प्लेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. इथे मी एक कच्चा बटाटा जे उकडून घेतला होता त्याची साल काढून मॅश करून घेतलेला आहे, ते सुद्धा टाकायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. थंड होईपर्यंत चमच्याने मिक्स करायचं. त्याच्यानंतर हाताने मिक्स करून छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी अशा प्रकारे मस्त असा गोळा एकदम मऊसूद असा तयार करून घेतलेला आहे. ही रेसिपी एकदम मस्त लागते आणि मुलांना स्पेशली खूप आवडणारी आहे. आता इथे मी अशा प्रकारे गोळा बनवल्यानंतर साईडला मी इथे मोझरेला चीजसुद्धा घेतलेला आहे. लहान मुलांना मोझरेला चीज खूप आवडतं. तर आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक शेप तयार करून घ्यायचा आहे. आतमध्ये मोझरेला चीज भरायचा आहे आणि त्याच्या अशा प्रकारे ओव्हल आकाराचा शेप देऊन घ्यायचा किंवा स्क्वेअर वगैरे बनवून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे जे राहिलेलं आहे ते सुद्धा मी पटापट बनवून घेणार आहे. काहीच वेळ लागत नाही, पटापट ही रेसिपी होऊन जाते. तर पाहू शकता मी भरपूर बनवून घेतलेले आहेत आणि राहिलेले जे आहे ते सुद्धा मी बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला तेल तापायला ठेवायचं आहे, कारण ह्याला तळून घ्यायचं. त्याच्यासाठी मी ते गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. गरम होईपर्यंत मी पाहू शकता इथे एवढे बनवून घेतलेले आहेत. आणि इथे ना 2 ब्रेड मी मिक्सरला लावून ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत. त्या ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला अशा प्रकारे बुडवून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये टाकायचं. याच्याने ना अजून कुरकुरीतपणा येतो आणि मस्त असे कुरकुरीत होतात. तर पाहू शकता सगळे मी ब्रेड क्रम्समध्ये बुडवून आतमध्ये टाकलेलं आहे. त्याचं एक छान असं कोटिंग तयार होतं आणि बाहेरची साईड जी आहे ती एकदम कुरकुरीत होते. तर अशाच प्रकारे मी मस्त असं तळून घेतलेलं आहे. आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. पाहू शकता किती मस्त कुरकुरीत तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे. किती मस्त झाले तुम्हाला आतमध्ये दाखवते चीज कसं झालेलं आहे. ते आतमध्ये चीजसुद्धा मस्त असं मेल्ट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय किती मस्त असं कोटिंग बाहेरचं झालेलं आहे आणि आतमध्ये पाहू शकताय चीज किती मस्त बाहेर येत आहे. तर नक्की तुम्ही तुमच्या मुलांसाठी ट्राय करा. ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. कोणी नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बाय बाय.